नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 20 आहे। जर याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्हाला त्या सुद्धा काय करायच्या आहेत, पाहून घ्यायच्या आहेत। ठीक आहे, मग या ठिकाणी आपण आज कोणते प्रश्न घेतले आहेत तर TCS ने परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। आता TCS ने विचारलेले प्रश्न तुम्हाला का करायचे आहेत तर तुम्हाला माहिती आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल किंवा मुख्य सेविका असेल याची परीक्षा कोण घेणार आहे तर ती TCS घेणार आहे। म्हणून आपल्याला अभ्यास करताना काय करावं लागेल, TCS ने घेतलेल्या प्रश्नांचाच आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागेल। ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय बघूया आपला, कोणत्या वर्षी सचिन रमेश तेंडुलकरला भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले। काय विचारलंय की बाबा सचिन तेंडुलकरला कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला असं विचारण्यात आलंय। सोपा प्रश्न होता, सचिनला भारतरत्न पुरस्कार कधी मिळालेला आहे तर तो 2014 ला मिळालेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली। मग भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती, 1954 ला झाली होती। आणि पहिल्या वर्षी किंवा पहिला भारतरत्न कुणाला भेटला होता तर तो C राजगोपालाचारी यांना भेटला होता। खूप महत्त्वाचा आहे। ठीक आहे, आता पहिल्या वर्षी एकूण काय पहा, 3 व्यक्तींना भारतरत्न दिला होता कधी 1954 ला। मग ते 3 व्यक्ती कोण होते पहा, एक होते C राजगोपालाचारी, त्याच्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि वैज्ञानिक CV रमन यांना काय मिळालं होतं, तिघांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता। ठीक आहे, कधी मिळाला होता लक्षात ठेवायचं आणि कोणाला मिळाला होता, किती व्यक्तीला मिळाला होता याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आत्ताचा लक्षात ठेवायचा आहे कधी 2024 मध्ये एक भारतरत्न देण्यात आला पहा। 2024 मध्ये किती व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला तर एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतरत्न देण्याची काय होती, पहिलीच वेळ होती। म्हणजे पहा, आतापर्यंत एका वर्षात दिलेले काय सर्वाधिक पुरस्कारांची नोंद झाली आहे। ठीक आहे, म्हणजे याच्या अगोदर एका वर्षात 3 पुरस्कार दिले जायचे, पण यावेळेस काय केलं, एकाच वर्षामध्ये 5 पुरस्कार देण्यात आले। ठीक आहे, मग हे 5 पुरस्कारामध्ये पहा, 4 पुरस्कार कसे आहेत, मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेत आणि एक काय आहे जीवनकालीन म्हणजे जिवंत असताना पुरस्कार देण्यात आलाय। मग या 5 व्यक्तीमधले पहा, पहिले व्यक्ती कोण आहेत, लालकृष्ण अडवाणी आहेत, ज्यांना की जे सध्या तुम्हाला माहिती आहे जिवंत आहेत, म्हणजे जिवंत असताना त्यांना काय केलाय पुरस्कार भेटलाय। ठीक आहे, आणि हे कोण होते, भारताचे माजी उपपंतप्रधान होते। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा PV नरसिंहराव मरणोत्तर भेटलाय, भारताचे हे कोण होते, माजी पंतप्रधान होते। त्याचबरोबर काय उदारीकरणाचे शिल्पकार होते। ओके, म्हणजे 1991च्या ज्या आर्थिक सुधारणा आल्या त्या सुधारणा कोणी केल्या होत्या, PV नरसिंहराव यांनी केल्या होत्या। दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या। ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं कोण आहे पहा, चौधरी चरण सिंग, हे सुद्धा कोण होते, माजी पंतप्रधान होते। ठीक आहे, त्याच्यानंतर कर्पूर ठाकूर हे कोण होते पहा, तर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते। ठीक आहे, आणि डॉक्टर MS स्वामीनाथन, हे तुम्हाला माहिती आहे स्वामीनाथन कोण होते तर हरित क्रांतीचे जनक होते। ठीक आहे, महत्त्वाचे आहेत 5 नावं, खूप महत्त्वाचे, तुम्हाला तोंड पाठच ठेवा लागतील। ठीक आहे, कारण त्याच्यावरती तुम्हाला आता प्रश्न विचारला जाणार आहे। दुसरा प्रश्न बघूया, भारतीय संसदीय प्रणालीत संसदेने कार्यकारिणीवर नियंत्रण ठेवण्याचा कोणता एक मार्ग आहे। मग ऑप्शन काय दिलेत बघूया, इथं 2 पर्याय दिलेत आणि पुन्हा खाली आपल्याला ऑप्शन दिले। ठीक आहे, मग प्रश्नोत्तराचा तास आणि अविश्वास ठराव, मग यापैकी काय आहेत, दोन्ही आहेत। कशावरती तर कार्यकारिणीवरती, म्हणजे मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवण्याचे हे काय साधन आहेत। मग आता या ठिकाणी पहा, मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवण्याचे किंवा कार्यकारिणीवर, आता या कार्यकारिणीमध्ये कोणाचा समावेश होतो पहा तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचा काय होतो कार्यकारिणीमध्ये समावेश होतो। मग त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे कोणकोणते मार्ग आहेत पहा, प्रश्नोत्तराचा काळ आहे, अविश्वास ठराव आहे, प्रश्न काळ आहे, स्थगन प्रस्ताव आहे, कटौती प्रस्ताव आहे आणि निंदा प्रस्ताव आहेत। हे सगळे काय आहेत तर कार्यकारिणीवरती नियंत्रण ठेवण्याचे संसदेचे मार्ग आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 3। एक मिनिट, फोन आलाय। हॅलो, बरं मॅडम, लेक्चर चालू आहे, 5 मिनिटं वेट करा फक्त। पुढचा प्रश्न आहे आपला 3 नंबर, काय विचारले पहा या ठिकाणी, किशोर न्याय मंडळात किती सदस्य असतात। आता काय विचारले आपल्याला,
किशोर न्यायमंडळ आहे याच्यामध्ये किती सदस्य असतात? तर या किशोर न्यायमंडळामध्ये 3 सदस्य असतात. हा प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे का? कारण ICDS मध्ये महिला व बालविकासावरती प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जाणार आहेत. ठीक आहे, म्हणजे एका ओळीत जरी प्रश्न असला तरी लक्षातच ठेवायचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण एक महत्त्वाची सूचना. अंगणवाडी पर्यवेक्षिका या ठिकाणी बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी आपण अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे? तर यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे? TCS पॅटर्ननुसार तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये काय काय भेटेल तुम्हाला पहा. तर एकूण तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला TCS ने विचारलेले अतिशय IMP असे 10,000 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला उत्तरासहित भेटतील. खूप महत्त्वाचे असे हे प्रश्न असणार आहेत आणि हे प्रश्न एवढे इम्पॉर्टंट असणार आहेत. जर तुम्ही एवढे प्रश्न केले ना तर तुम्हाला दुसरं काही करायची गरज पडणार नाही. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला अजून फ्रीमध्ये आपण काय करतोय? अतिशय IMP अशा नोट्स प्रोव्हाइड करतोय. मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाचे असतील पहा फ्रीमध्ये नोट्स? मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा काय असतील? अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स या ठिकाणी असतील. ठीक आहे, मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो? तर 200 रुपये किंमत आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आज सुद्धा चालू आहे. म्हणजे जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला किती रुपयाला पडणार आहे? फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे? तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30. याच्यावरती तुम्हाला काय करायचंय? 149 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे 149 रुपये पे केले त्याचा एक काय करायचा आहे? स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा आहे मित्रांनो? मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. ठीक आहे, तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये काय केलं जाईल? संपूर्ण मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4 आहे पहा, अंगणवाडी सेविकांचा वेतन कोणत्या आधारावर निश्चित केला जातो? आता काय विचारलं या ठिकाणी बघा, ज्या अंगणवाडी सेविका आहेत या अंगणवाडी सेविकांचं जे वेतन आहे म्हणजे जो पगार आहे हे कोणत्या आधारावर निश्चित केला जातो? म्हणजे काय बघा, स्थानिक प्रशासन, केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा वरील सर्व बरोबर असं विचारलंय. म्हणजेच अंगणवाडी सेविकांचा जो पगार आहे हे कोण ठरवतं असं आपल्याला या ठिकाणी इनडायरेक्टली विचारलंय. मग हे कोण ठरवतं? तर हे राज्य सरकार ठरवतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघू, 5 नंबर. डॅश डॅश मध्ये हॅन आणि मिटनर यांनी युरेनियमच्या न्यूट्रॉन प्रेरित विखंडनाची घटना शोधून काढली जी अणुऊर्जा, अणुभट्ट्या आणि अन्न वस्त्रांसाठी आधार म्हणून काम करेल. मग ही कधी शोधली त्यांनी? तर ही 1938 मध्ये शोधली होती. ठीक आहे, कधी? 1938 मध्ये. आणि कोणी शोधली बघा? तर हॅन आणि मिटनर. कोणी शोधली? हॅन आणि मिटनर यांनी शोधली. कधी शोधली? 1938 ला. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं असं सुद्धा विचारू शकतात की युरेनियमची न्यूट्रॉन प्रेरित विखंडनाची घटना कोणी शोधून काढली? तर ही कोणी शोधून काढली होती? हॅन आणि मिटनर यांनी. आणि याचा वापर कशासाठी करण्यात आला पुढे? मग बघा, अणुऊर्जामध्ये असेल किंवा अणुभट्ट्या असतील किंवा अन्नवस्त्र असतील, म्हणजे अणुबॉम्ब जे म्हणतो आपण, त्या अणुबॉम्बसाठी काय हीच युरेनियमची विखंडनाची प्रक्रिया वापरली जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. 6 नंबर. केंद्रीय अर्थसंकल्प 2021 नुसार एक राष्ट्र एक रेशन कार्ड ही योजना किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये कार्यान्वित करण्यात केली जाईल? तर किती? 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. आता हे दोघं मिळून 32 आहेत, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग ही योजना सुरुवात कधी झाली होती? तर 2019 ला. कोणती योजना आहे? एक राष्ट्र एक रेशन कार्ड, म्हणजे वन नेशन वन राशन असं काहीतरी त्याचं नाव आहे. ठीक आहे, मग या योजनेचा उद्देश काय पहा? तर जे स्थलांतरित कामगार आहेत यांना काय अख्ख्या भारतामध्ये ते त्यांच्या आवडीच्या कुठल्याही स्वस्त धान्य दुकानामधून काय करू शकतात? ते त्यांचं धान्य खरेदी करू शकतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, 7 नंबर. खालीलपैकी
कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकारात संत आणि सुधारक महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केला आहे? काय विचारलंय? कोणता शास्त्रीय नृत्य प्रकार संत आणि सुधारक महापुरुष कोण? शंकरदेव यांनी प्रस्तुत केला आहे. मग शंकरदेव यांनी कोणता शास्त्रीय नृत्य प्रकार प्रस्तुत केला आहे? तर सत्रिय नृत्य. आणि हे सत्रिय नृत्य कोणत्या राज्याचं आहे याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. मग हे सत्रिय नृत्य कोणत्या राज्याचं आहे? तर हे आसाम राज्याचं आहे. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न थोडासा सोपा होता पहा. राजीव गांधी प्राणी उद्यान महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यामध्ये आहे. मग हे राजीव गांधी प्राणी उद्यान महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यामध्ये कुठे आहे पहा? तर पुणे शहरामध्येच कात्रज या ठिकाणी आहे. या ठिकाणी पहा सर्प उद्यान सुद्धा आहे, हे पण लक्षात ठेवा. सर्प उद्यान पण आहे. पुढचा प्रश्न बघू, 9 नंबर. महाराष्ट्रात 2018-19 पासून समग्र शिक्षा योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. खालीलपैकी कोणती प्रमुख उद्दिष्ट किंवा उद्दिष्टे आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. कोणत्या योजनेचं? तर समग्र शिक्षा अभियानाचं. ठीक आहे. मग बघूया. पहिलं काय दिलं आपल्याला? शालेय शिक्षणाच्या तरतुदीमध्ये किमान मानकांची खात्री करणे. बरोबर आहे. दुसरं काय दिलं बघूया. शिक्षणाच्या व्यावसायीकरणाला प्रोत्साहन देणे. पहा, शिक्षणाच्या व्यावसायीकरणाला प्रोत्साहन देणे. व्यावसायीकरण म्हणजेच कोणतं करण होईल? हे खाजगीकरण. मग शिक्षणाच्या खाजगीकरणाला सरकार प्रोत्साहन देत आहे का सध्या? तर अजिबात देत नाही. मग दुसरं वाक्य काय आहे? चुकीचं आहे. मग आपल्या याचं उत्तर काय येईल? केवळ 1 बरोबर येईल. याचं उत्तर येईल आपलं केवळ 1 बरोबर. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला समग्र शिक्षा अभियानावरती लक्षात ठेवायचं आहे. याची सुरुवात कधी झाली पहा? 2018-19 पासून झाली. सध्या काय पहा? 4 ऑगस्ट 2021 पासून 2021 लक्षात ठेवा. काय? समग्र शिक्षा योजना 2.0 लागू झालेली आहे. ठीक आहे. उद्देश काय पहा? तर शिक्षणाचा स्तर सुधारणे म्हणजे शिक्षणाचा दर्जा सुधारणे. त्याचबरोबर नवीन जे शैक्षणिक धोरण आहे 2020चं, या नवीन शैक्षणिक धोरणाची काय करणे? अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा समग्र शिक्षा अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. पुढचा 10 नंबरचा प्रश्न पहा. तराईंची लढाई जी अनहिलवाडच्या ईशान्येला लढली गेली ती डॅश डॅश मध्ये काय विचारले पहा? तराईंची लढाई मध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला होता? सरळ सरळ विचारले. तराईंच्या लढाईमध्ये कोणाचा पराभव झाला होता? कंसातलं वाचायचंच नाही. मग तराईंच्या लढाईमध्ये कोणाचा पराभव झाला होता? तर हा मोहम्मद घोरीचा. ठीक आहे. मोहम्मद घोरीचा या ठिकाणी काय झाला होता? पराभव झाला होता. मग आता लक्षात ठेवायचं, तराईंची लढाई कधी लढली होती? तर तराईंची लढाई 1191 ला लढली होती. कधी? 1191. कुठं लढली होती पहा? अनहिलवाडच्या ईशान्येला. अनहिलवाडच्या कुठं? ईशान्येला, म्हणजे कुरुक्षेत्राजवळ हरियाणामध्येच ही तराईंची लढाई झाली होती. कधी झाली? 1191 ला झाली. याच्यामध्ये पराभव कोणाचा झाला? तर मोहम्मद घोरीचा पराभव झाला. ठीक आहे. मग आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, मोहम्मद घोरीचा पराभव कोणी केला होता या ठिकाणी? तर राजपूत शासक पहा पृथ्वीराज चौहान तिसरा यांनी कुणाचा पराभव केला होता? मोहम्मद घोरीचा पराभव केला होता. ही कुठं झाली होती पहा? हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र जवळ झाली होती. आणि पराभव कोणाचा झाला होता? मोहम्मद घोरीचा या ठिकाणी काय झाला होता? पराभव झाला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 11 नंबर. प्रश्न बघण्या अगोदर मित्रांनो, अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या. आता हे लाईक आणि सबस्क्राईब दोन्ही काय आहे? मोफत आहे. आणि याच्यामध्ये तुमचाच फायदा आहे. का तुमचाच फायदा आहे? तर भरपूर विद्यार्थ्याचे मेसेज येतात की सर आम्हाला तुमचे नवीन आलेले व्हिडिओ कळत नाहीत किंवा माहिती होत नाहीत, टायमिंग सांगा, अपडेट आमच्यापर्यंत येत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही जर फक्त व्हिडिओला लाईक केलं आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला काय होणार? नोटिफिकेशन आपलं येणार. म्हणजे व्हिडिओ आला की पहिला व्हिडिओ काय होणार? तुमच्यापर्यंत येणार. ठीक आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? लाईक आणि सबस्क्राईब करावं लागेल. बघूया. डॅशच्या सदस्यांना सामान्यतः लाल शैवाल म्हणतात कारण त्यांच्या शरीरात लाल रंगद्रव्ये R-फायकोएरिथ्रिन चे प्राबल्य असते. मग कशाला म्हणतात? हे कोणत्या वर्गात येतं? हे तर लाल शैवाल वर्गातच येतं. इथं सांगितलेलं आपल्याला लाल शैवाल म्हणतात. म्हणजे प्रश्नातच उत्तर दिले पण तरी प्रश्न विचारलाय. आणि हे सायन्सवरचे प्रश्न आहेत ना, सायन्सवरचे प्रश्न काय करते? TCS IPS खूप अवघड प्रश्न विचारते. आता का अवघड विचारते तुम्हाला सांगतो. आपण काय करतो? स्टेट बोर्डचा अभ्यास करतो आणि हे कुठून विचारतात?
तर हे NCERT मधून विचारतात, कारण TCS आणि IBPS काय करते, पहिल्यापासून केंद्र स्तरावरील परीक्षा घेत आहे. म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ज्या परीक्षा होतात त्या किंवा बँकिंग सेक्टरच्या ज्या परीक्षा होतात हे कोण घेतं, TCS IBPSच घेतं. म्हणून हे काय होतात अशा पद्धतीचे, म्हणजे सेंट्रल लेवलचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी आपल्याला काय विचारले जातात, NCERTच्या अभ्यासक्रमातले प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. आणि मग ते प्रश्न आणि त्यांची लँग्वेज काय असते, आपल्यासाठी अवघड अशी असते. ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न. आणि हे प्रश्न काय होतात, जशाच तसे रिपीट होत आहेत. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, TCSने विचारलेले जे प्रश्न आहेत ना मित्रांनो, त्या प्रश्नांचा तुम्हाला भक्कमपट्टी करायची. आता तुम्हाला माहिती आहे 2020 पासून महाराष्ट्रात काय करतंय, TCS परीक्षा घेतंय. मग तुम्हाला फक्त काय करायचं आहे, TCSने 2020 पासून घेतलेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ना, ह्या प्रश्नपत्रिकेचा फक्त अभ्यास करायचा आहे. याचा जर तुम्ही फक्त या प्रश्नपत्रिकाचा जर तुम्ही अभ्यास केला ना, तर मित्रांनो 100% तुमचा रिझल्ट येणार म्हणजे येणार. मग त्या कोणत्याही पदाच्या असू. आता बऱ्याच विद्यार्थी, मग मी अंगणवाडी पर्यवेक्षिकेला फॉर्म भरलाय आणि मग मी तलाट्याच्या प्रश्नपत्रिका कशा बघू, किंवा म्हाडाच्या कशा बघू, किंवा पुणे महानगरपालिकेच्या, मुंबई महानगरपालिकेच्या या कशा पाहू, तर बघायच्या. का बघायच्या, तर या प्रश्नपत्रिका कोणी घेतल्यात, TCSने घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला हेच महत्त्वाचं आहे. यालाच प्रत्येक ज्या विद्यार्थ्यांनी TCSकडून पोस्ट काढली ना, त्याला विचारायचं, बाबा तू अभ्यास काय केलता, तू सांग. काहीच नाही, मी जुन्या प्रश्नपत्रिकेचा सगळा अभ्यास केलता. TCSने विचारलेले सगळे प्रश्न ज्यांनी तोंडपाठ केले ना, त्याचा रिझल्ट 100% येणार. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. कोणत्या क्षेत्रासाठी परशुराम आत्माराम गंगावणे यांना 2021च्या पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले? मग परशुराम आत्माराम गंगावणे यांना कशासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाला होता, तर पारंपरिक लोककलासाठी. आणि कधी पुरस्कार मिळाला होता लक्षात ठेवा, 2021ला मिळाला होता. ठीक आहे, परशुराम गंगावणे हे कुठले आहेत पहा, तर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील लोककलाकार असून त्यांनी काय केले पहा, चित्रकथी कथाकथनाची 500 वर्ष जुनी पारंपरिक लोककला काय केलेली आहे, जपलेली आहे. म्हणून त्यांना काय पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. कधी मिळाला, 21ला मिळाला, हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 14 नंबर, खालीलपैकी कोणी मूकनायक वर्तमानपत्र सुरू केले? या मूकनायक वरती किती वेळेस प्रश्न आला असेल त्याची गणतीच नाही. मग मूकनायक कोणी सुरू केलंय, सगळ्यांना माहित असणार आहे, काही सांगायची गरज नाही. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले आहे. आता लक्षात ठेवायचं, कधी सुरुवात केली याची, तर 30 जानेवारी 1920ला, 31 जानेवारी तारखेसहित लक्षात ठेवा. या 31 जानेवारीवरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, हे कोणत्या प्रकारचं होतं, तर हे पाक्षिक होतं. पाक्षिक म्हणजे काय, तर दर 15 दिवसांनी प्रकाशित होणाऱ्याला काय म्हणतो आपण, पाक्षिक म्हणतो. दर 7 दिवसांनी प्रकाशित होणाऱ्याला काय म्हणतो, साप्ताहिक म्हणतो. आणि जे रोज येतात त्यांना काय म्हणतो आपण, दैनिक म्हणतो किंवा वर्तमानपत्र म्हणतो. ठीक आहे, मग याचे संपादक कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि हे वृत्तपत्र लगेच 2-3 वर्षात बंद झालं होतं. कधी, 1923ला. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यावरती प्रश्न विचारला होता की खालील मूकनायक या वर्तमानपत्राच्या शीर्षभागी कोणाची वचने असत? मग कोणाची वचने असायची, तर ती संत तुकाराम महाराजांची वचने असायची. त्याच्यानंतर प्रश्न विचारला होता की मूकनायक सुरू करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खालीलपैकी कोणी आर्थिक मदत केली होती? तर कुणी केली होती, छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना काय केली होती, आर्थिक मदत केली होती. किती आर्थिक मदत केली होती, तर त्या काळी 2.5K म्हणजे 2,500 रुपयाची मदत केली होती. आता हे त्या काळचे 2,500 रुपये म्हणजे आजचे ते किती रुपये असतील विचार करा, जवळपास कोटभर रुपये असतील. ठीक आहे, बघूया पुढचा, कारण कधी 100 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया 15 नंबर. भारतामध्ये जर एखाद्या गावची लोकसंख्या डॅश पेक्षा कमी असेल तर अशी एकापेक्षा अधिक गावे एका ग्रामपंचायती अंतर्गत येतात. म्हणजे या ठिकाणी विचारलं आपल्याला की ग्रामपंचायतीसाठी कमीत कमी किती लोकसंख्या पाहिजे, तर कमीत कमी किती पाहिजे, 500 पाहिजे. जर 500 पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी काय होती, ग्रुप ग्रामपंचायत होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू 16 नंबर. ऑगस्ट 2021 मध्ये कोविड-19मुळे ज्या महिलांनी त्यांचे पती गमावले आहेत अशा महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली? मग महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली होती, मिशन वात्सल्य योजना सुरू केली होती. ठीक आहे, आणि या योजनेअंतर्गत काय केलं जातं, 5 लाख रुपयाचं काय केलं जातं, अर्थसहाय्य केलं जातं. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की मिशन वात्सल्य अंतर्गत किती लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य केलं जातं, तर किती, 5 लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य केलं जातं. आणि कुणाला केलं जातं, किंवा मिशन वात्सल्यचा उद्देश काय होता पहा,
तर कोविड-19मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना न्याय हक्क मिळवून देणे, त्यांचे संगोपन करणे, त्याचबरोबर पहा विधवा महिलांचे पुनर्वसन करणे. ठीक आहे, दोन्ही उद्देश लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढचा 17 नंबर, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून राज्य धोरणांचे निर्देशनात्मक तत्वे घेतली आहेत? मग निर्देशनात्मक तत्वे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मार्गदर्शक तत्वे. मग मार्गदर्शक तत्वे आपण कोणाकडून घेतलेली आहेत? तर ती आयर्लंड कडून घेतलेली आहेत. लक्षातच ठेवायचं, खूप महत्वाचं आहे. मार्गदर्शक तत्व कोणाकडून घेतली? तर आपण आयर्लंड कडून घेतली आहेत. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, संयुक्त राज्य म्हणजे अमेरिकेकडून आपण काय घेतलेत? तर अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्क घेतले आहेत. खूप महत्वाचं आहे. काय घेतलंय? मूलभूत हक्क. कुणाकडून? अमेरिकेकडून. आणि रशियाकडून काय घेतलेत आपण? तर रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेत. फरक लक्षात ठेवायचा मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्यामध्ये. ठीक आहे, या तिन्ही गोष्टी तुम्हाला तोंडपाठ ठेवायच्या आहेत, कारण या तिन्ही गोष्टीवरती काय आहेत, भरपूर वेळेस प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 18 नंबर, खालीलपैकी कोणी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केली होती? खूप महत्वाचा प्रश्न आहे. हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना कोणी केली होती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. मग हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना कोणी केली होती? तर ती महात्मा गांधी यांनी केली होती. कधी केली होती? 1942 ला केली होती. कुठं केली होती? मुंबई या ठिकाणी केली होती. संस्थापक कोण होते? याच्यावरतीच प्रश्न आला. कोण होते संस्थापक? महात्मा गांधी होते. आणि ही कशासाठी केली होती? तर ही हिंदी भाषेचा प्रचार करण्यासाठी केली होती. पहा, हिंदी भाषेचा काय प्रचार म्हणा किंवा प्रसार म्हणा. ठीक आहे, काही फरक पडत नाही. मग याच्यासाठी काय केली होती? महात्मा गांधीजींनी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केली होती. कधी केली? लक्षात ठेवायचं. 1942 ला. कुठं केली? लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि तिचा उद्देश काय होता हे पण काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर, खालीलपैकी कोणत्या कोणत्या पुस्तकासाठी डॉक्टर शशी थरूर यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2019 ने गौरवण्यात आले? काय विचारलंय की जे शशी थरूर आहेत यांना 2019चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, पण तो कोणत्या पुस्तकासाठी मिळाला असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग कोणत्या पुस्तकासाठी? तर ॲन एरा ऑफ डार्कनेस द ब्रिटिश एम्पायर इन, हे जे त्यांचं पुस्तक आहे याच्यासाठी त्यांना काय झाला? साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. कधी मिळाला? 19 ला मिळाला. ठीक आहे. कोणाला मिळाला होता? डॉक्टर शशी थरूर यांना. पुढचा प्रश्न बघूया. आता त्याच्या अगोदर एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात कधी झाली? तर सुरुवात कधी झाली होती? 1955 ला सुरुवात झाली. हा किती भाषेमध्ये दिला जातो पुरस्कार? साहित्य अकादमी पुरस्कार हा किती भाषेसाठी दिला जातो याच्यावरती सुद्धा प्रश्न भरपूर वेळेस आलेला आहे. तर हा एकूण हा 24 भाषेसाठी दिला जातो. किती? 24 भाषेसाठी. मग या 24 भाषा कोणत्या आहेत पहा? तर 8व्या अनुसूचीतील 22 भाषा, त्याचबरोबर राजस्थानी आणि इंग्रजी, अशा एकूण 24 भाषेसाठी काय केला जातो? साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर असा सुद्धा प्रश्न विचारला जातो, 8व्या अनुसूचीमध्ये एकूण किती भाषा आहेत? मग 8व्या अनुसूचीमध्ये एकूण किती भाषा आहेत? तर 22 भाषा आहेत. हे पण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर असा सुद्धा प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणत्या अनुसूचीमध्ये 22 भाषांचा समावेश केलेला आहे? तर कोणत्या अनुसूचीमध्ये? 8व्या अनुसूचीमध्ये. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना मित्रांनो ना कशा पद्धतीने प्रश्न विचारतील ना हे अगोदरच तुम्हाला डिसाईड करायचे. अभ्यास करताना तुम्ही एक पान वाचलं ना लगेच त्याच्यावरती रिमाइंड करायचं, बाबा इथं कसा प्रश्न विचारू शकतात, किती प्रश्न विचारू शकतात. तुम्हाला जर एकदा प्रश्न कसा विचारू शकतात हे जर कळालं ना तर पेपरमध्ये तुम्ही वाचल्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही. ठीक आहे. मग बघूया शेवटचा आपला 20 नंबर प्रश्न काय विचारलाय, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला याचं उत्तर आलं पाहिजे. मग याचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. ओके, धन्यवाद.